दादा बोला. मी शेर, सवा शेर, मापट, चिपट हे ऐकलंय, हा. पण हे एवढे सारे प्रकार, हे काय नक्की काय सांगाल? ह्याच्याबद्दल खूप काही सांगता येईल. आपली बरं. भारतीय संस्कृती महान होती, बरोबर. जगाला सर्व गोष्टी पुरवणारी होती. तर मापन पद्धती सुद्धा त्याच पद्धतीची अतिशय छान होती. आपण कधी कधी ऐकतो बघा, सोन्याच्या मोहरा शेरानं मापल्या जात होत्या. हो. तर ही मापन पद्धती आहे. हा शेर सगळ्याला माहिती आहे. हे बघू शकता आपण, हे मापट आहे, म्हणजे शेराचे अर्ध हे मापट. याच्यानंतर हे चिपट, हा शेराचा आकार आणि हा डबाटा आकार, हे चिपट. आणि ह्याच्यानंतर हे कोळव, कोळव ह्याच्या निम्म हे कोळव. ह्याच्यानंतर हे चिळव, चिळव हे दोन्ही सेमच आहे, हे चिळव. आणि ह्याच्यानंतर हे जे आहे हे चिळव, कोळव चिळव. आणि ह्याच्यातलं हे अर्ध चिळव. हा, म्हणजे समजा तुम्हाला छोटी मौल्यवान वस्तू जर द्यायची असेल विकत किंवा उसनी, तर ही छोटी, उदाहरणार्थ चहाची पावडर असेल किंवा जिरी, मोहरी, बडीशेप अशा छोट्या वस्तू द्यायच्या असतील उसन्या किंवा विकत, तर अशा पद्धतीचे माप चिळव. तुम्हाला त्याच्यापेक्षा अजून जर काय गोष्टी मोठ्या द्यायच्या असतील, धान्य वगैरे, तर अशा मोठ्या शेरांचा उपयोग. तर ह्याच्या पुढची गणना माहितीये तुम्हाला? नाही. आता आपण सांगू शकतो, हे मापटाय, 2 मापटे बरोबर 1 शेर, 1 शेर, आणि 2 शेर बरोबर आदली अडसरी. हा, आणि 2 अडसरी बरोबर 1 पायली, म्हणजे हे 4 शेर बरोबर 1 पायली. 4 शेर बरोबर 1 पायली. आम्ही ज्यावेळेस लहान होतो सायकलवरती दळण घेऊन जायचो, त्यावेळेस तो गिरणीवाला चेकीवाला विचारायचा हे दळण किती आहे, तर ते आम्ही सांगायचं ही पायली आहे, 1.5 पायली, 1.25 पायली. त्याच्यामुळे ही गणना आपल्याला माहित आहे. पण इथून खालची जी गणना आहे ती आपल्याला माहिती नव्हती. ही आपल्या संग्रहात आम्ही संग्रह केल्यानंतर पण आम्हाला माहित झाली. तर आपली मापन पद्धती किती उच्च कोटीची आहे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. बरोबर. तर हे 4 शेर बरोबर 1 पायली, बरोबर. 16 पायली बरोबर 1 पोत, 16 पायली बरोबर 1 पोत. जो पूर्वीचे आपले जे शेतकरी होते ना, तर ते क्विंटलचं पोत म्हणजे 16 पायलीचं पोत एकटा पाठीवरती उचलून घ्यायचा, पाठीला हुक लावून, पोत्याला हुक लावून असा उचलून घेऊन जायचा. ओके. ती उत्कृष्ट मापन पद्धती 16 पायलीचं पोत. आणि 20 पोत्याची एक खंडी. आपण म्हणतो ना किती धान्य झालं खंडीभर झालं, जुनी लोक सांगतात, ज्याचे वय वृद्ध आहे ते, खंडीभर. पशु किती आहेत? खंडीभर, म्हणजे 20 बरोबर 1 खंडी. अच्छा. तर हे खंडीचं गणित, म्हणजे ही माप जरी एवढं छोटं असलं तरी उच्च गणना खंडीपर्यंत आहे, म्हणजे 20 पोत्याची एक खंडी. तर ही अतिशय छान आपली अशी मापन पद्धती.